की खोटा तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाही आहे. ड्रीम लायनरमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यातसुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे. आणि रोहित पवारांची तक्रारसुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही.